तुम्ही काय समजता मला? आजोबा आजोबा थांबा, तुम्ही ऐकून घ्या ना थोडं. मला थांबायचं नाही. अहो आजोबा, आई येतील, काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल. कसला प्रॉब्लेम? ऐका, त्या आले की आपण विचारूया. पण आता मला सांगा, आपण सगळे इथे आहोत म्हटल्यावर आई उशिरा येतील का? त्या उशीर करतील का? आणि राजे सुद्धा नाही करणार ना असं? मीही तेच म्हणत होते. पण एवढा उशीर होणार, एवढा काय ग प्रॉब्लेम झाला असेल शुभ्रा? म्हणजे दोघं टॅक्सीनेच निघाले ना की पायी निघाले? पण जाऊ द्या म्हणा, दोघांचा वाढदिवस आहे ना आज, उगीच त्यांना काही बोलू नका. कुणी बोलायचं का नाही हे सांगणारी तू कोण? असावरी आली की तिला सांगणं खडसावून विचारणार आहे. चूक झाली तर बोलायलाच हवं. फक्त कुठलाही दिवस असता तरी फरक पडत नाही. मी निघालो. नाही नाही आजोबा, तुम्ही थांबा. अहो आई येत असतील. आजोबा एक थोडा वेळ बाबा बघूया त्यांची. बाबा काय झालं? कुठे निघाला तुम्ही? तुम्हाला बरं वाटतंय ना? मला काय धाड भरले? चांगला ठणठणीत आहे मी. वाट बघतोय बघापासून. ही काय यायची वेळ आहे का? जेवायला आमंत्रण देता आणि तुमचाच पत्ता नाही. माझी वेळ असते जेवायची. पथ्य पाणी असतं. सासऱ्याची काडी इतकी किंमत नाही तुला. आजोबा, तुमच्या जेवणाची वेळ तशी अजून झालेली नाहीये आणि जर भूक लागली होती तर मग मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं काहीतरी. तू गप्प बैस. तू माझी सून आहेस का? हे हिचं कर्तव्य आहे. सॉरी दत्ताजी, यात आसावरीची काही चूक नाहीये, माझी चूक आहे. ती टॅक्सी वाटेत पंक्चर झाली आणि दुसऱ्या टॅक्सीची व्यवस्था मी काही करू शकलो नाही, त्यामुळे उशीर झाला. पण तुम्ही प्लीज आसावरीला ओरडू नका. तिचा आज वाढदिवस आहे ना. तू काय वकील आहेस का तिचा? कशाला आमच्या मध्ये पडतोस? माझी सून आहे ती. मला काय हवं नको ते बघणं तिचं कर्तव्य आहे आणि ते तिनं केलंच पाहिजे. अहो बाबा, चुकले मी. खर तर मी तुमच्या बरोबरच यायला हवं होतं. त्यापेक्षा इथेच यायला नको होतं. यजमानाचा पत्ता नाही. गाडी लावून पाहुणे रातच सुटलेत. कशाला हवी असली ते र? आजोबा हो, तुम्ही असं का बोलताय? हो, आईंचा वाढदिवस आहे आज. तो दरवर्षी असतो. आम्ही कधी केक कापला रे ना? असे कधी नाच केले गेले कासावरी? नाही पण दत्ताजी, एखाद्या वर्षी काहीतरी वेगळं करायला काय हरकत आहे, नाही का? आम्हाला काहीही वेगळं करायची गरज नाही. तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त काय करायचं ते तू कर. असावरी, तू तुझा वाढदिवस साजरा करायचा नाहीस. चल निघूया. आजोबा हो, पण आई तिथं काय करायचं हे तिला माहिती. तिच्या मर्यादा तिला कळतात. त्याच्या वाढदिवसाचं तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. दत्ताजी प्लीज. अहो नाही, राहू दे. बरोबर बोलतायत बाबा. नेहमीपेक्षा वेगळं काही करायची खरंच काही गरज नाहीये. बाबा तुम्ही म्हणाल तसं. घरी जायचंय का? आपण निघूया घरी. हा म्हातारा केक न बघताच गेला तर काय उपयोग? आजोबा, निदान अभिजित राजेंच्या वाढदिवसानिमित्त तरी आपण थांबूया ना इथे. म्हणजे त्यांनी ही पार्टी आपल्यासाठी दिली आहे आणि आपल्याच सगळ्या लोकांना बोलवलंय त्यांनी. केक कटिंग साठी तरी थांबा आजोबा. तुला कोणी विचारलंय? आजोबा प्लीज. ठीक आहे, त्याला काय करायचं ते करू दे. पण असावरी, तू माझ्या सोबत हवीस. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुला हे काही करायची परवानगी नाही. ठीक आहे बाबा, मी तुमच्या बरोबरच राहीन. केक अभिजित कापो किंवा असावरी, एकदा का केकचा बॉक्स उघडला की फटाके आपोआपच फुटतील. असावरी, काय बाबा? काय बाबा काय? मला भूक लागली, काहीतरी खायला. हो, मी घेऊन येते. भासा, हे काय घातलंय? गिफ्ट आहे. सासूबाईंनी दिलंय. नाही हो, पण आई हे असं काहीतरी नाही. पण
काही म्हणा सर, तुम्ही आज खूपच हँडसम दिसताय. मी ह्या हो. थँक्यू शुभ्रा. म्हणजे आता सर्वसामान्य माणसाने तुम्हाला जर अशा कपड्यांमध्ये पाहिलं किंवा अशा पोशाखात पाहिलं तर त्यांना कदाचित ऑड वाटू शकेल, पण मला विचाराल तर तुम्ही एकदम हिरो दिसताय. टू गुड दिसतायत. हो ना ग मॅडी? हो सर, हो सर. सर एकदम मस्त दिसतात. आणि मला ना हे कलर कॉम्बिनेशन पण खूप आवडलं. हो ना? हे असे कलर ना पोपट किंवा मोर यांच्यावर असतात, आज ते सरांवर आहेत. सर तुम्ही असा ड्रेस रोज घालत जा. पण काही म्हणा सर, तुमचे कपडे खूपच कमाल आहेत. तुम्ही कुठून घेतलेत आणि तुमचा फॅशन सेन्स, वाव. नाही यात माझं काही नाहीये, हे सगळं मासावरीच आहे. येस, मला वाटलंच होतं, मला खात्री होती. इतका कमाल फॅशन सेन्स आईंशिवाय दुसऱ्या कोणाचाही असू शकत नाही. आहा. मी तिला विचारणार हे सगळं कुठून घेतलंय म्हणून, म्हणजे आमच्या स्टाफ साठी पण घ्यायला हवेत ना सगळ्यांसाठी. हो, आणि मला तर ना सोहमसाठी पण असेच कपडे घ्यावेसे वाटतात. आता मी घेणार आहे. सॉरी अभिजित, सॉरी. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे कपडे ना मी तुमच्यासाठी घेतलेत. असावरी त्याला काय कळतंय कपड्यातलं? ती ना तुम्हाला हे फडतूस घड्याळ गिफ्ट करणार होती. शुभ्रा, मी आलोच. काय झालं तुम्हाला? मी हे कपडे कुठून आले त्याचं नाव हवं होतं ना. त्यांना जे नाव हवं होतं ना ते कळलं त्यांना. मिळव हात. काय कसली सॉलिड मूर्ख आहेस का तू. किती हलतेस? मी जेवू का नको? अरे भाजी घ्यायला गेलो तर गाडीत जातो तुमचा. सॉरी बाबा, हा नाही हलणार आता. घ्या तुम्ही. बोला हल्लीस. अरे जेवू द्या की मला, नाही तर मारून टाका एकदा ते. अहो नाही बाबा, घ्या. असं रे, तू हो बाजूला, मी धरते. टाक. का असावरी धरेल? आजोबा, आईंचा वाढदिवस आहे ना आज. आज तिचा स्पेशल दिवस आहे. मूर्ख लोक वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस म्हणजे काय? एक वर्षांनी मरणाकडे जात असतो आपण, आणि तो साजरा करायचा अक्कल आहे की नाही? काय असतं वाढदिवस? वाढदिवस म्हणजे वाढदिवस म्हणजे या जगात तुम्ही तुमचं अस्तित्व घेऊन येता तो दिवस. मग तो दिवस वर्षातल्या इतर दिवसांपेक्षा थोडासा वेगळा, थोडासा खास, थोडासा हटके तर असणारच ना. आता हेच बघा ना, आसावरी जर या जगात आली नसती तर तुमच्या समोर हे ताट धरून कोण उभं राहिलं असतं? आसावरी जर या जगात आली नसती तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातली पोकळी कळलीच नसती. आसावरी जर या जगात आली नसती तर तुम्हाला आयुष्यात काय कमी पडतंय ते जाणवलंच नसतं. कारण आसावरी तुम्हाला हवी आहे, आसावरी तुमची गरज आहे. आसावरी हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण आसावरी आहे म्हणून हे घर आहे, सोहम आहे, शुभ्रा आहे. मग आसावरी बद्दल तुमच्या, सोहमच्या, शुभ्राच्या मनात जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस तर हवा ना. तो दिवस म्हणजेच वाढदिवस. कोणी सांगितलं? असावरी नसती तर दुसरी कोणीतरी असती, आणि असावरी करते तेच तिनं केलं असतं. काही फरक पडला नसता. कळलं का? वाजले किती? केक कापायचा आहे ना? एकदा सांगून तुला कळत नाही का?
असावरी केक कापणार नाही. नसते लाड मी करत नसतो हे माहित आहे तिला. हे केक कापायचं फॅड आम्हाला आवडत नाही. काय ग, केक कापायचंय तुला? सर, मस्त बोललात तुम्ही. थँक्स. दत्ताजी काय बोलले ऐकलंस ना? आसावरी जर केक कापणार नसेल तर मीही केक कापणार नाही. या सगळ्याची मला हौस नाही शुभ्रा. हे सगळं मी तिच्यासाठी केलं होतं. तर ती नसेल तर मी पण नाही. सर ऐका ना प्लीज, तुम्ही असा मूड ऑफ करून घेऊ नका. आपण केक कापायची तयारी करूया ना. आई केक कशा कापू शकतील याचा विचार मी करते. चला केक कापायची तयारी करूया आपण सगळे. कापा कापा. केक कापायची खूप हौस आहे ना, पण केक पाहिल्यावर फटाके आपोआपच फुटतील. चला केक कापूया. सर या ना, ए सगळ्यांनी या. शुभ्रा उघड ना केक. काय झालं? आता काय करशील ग शुभ्रा? लागला ना 440चा झटका. काय झालं? थांबलीस कशाला? उघड केक. अगं शुभ्रा काय झालं? उघड ना बॉक्स, काढ ना केक बाहेर. काय झालं शुभ्रा? शुभ्रा अगं उघड. अभिजित सरांनी केक आणलाय, म्हणजे काहीतरी स्पेशल असणार. हे काम कन्फर्म प्रज्ञाचं आहे. तुला नसेल ना उघडायचा तर बाजूला, मी उघडते. अगं अगं, अगं प्रज्ञा, प्रज्ञा अगं किती घाई करायची. दिला असता ना तुला केक. या पांढऱ्या म्हशीला इतकी घाई काय केक खायची? सरळ तोंडच घातलं तिने त्यात. आजोबा ती इतकी ओरट आहे तुम्हाला सांगते. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज हा केक क्लिअर करा. हा हे घ्या, घेऊन जा. चल तुझा तोंड धुवून येऊया आपण. चल ये ये. सतत आपण तोंडावर पडू अशा गोष्टी तू मुळात करतेस कशाला ग प्रज्ञा? मला तर आधीच माहिती होतं काही सुधारली वगैरे नाहीयेस तू. फक्त घरात प्रवेश मिळावा यासाठी चालू आहे सगळं. तू केक पाहिला होतास ना शुभ्रा, म्हणून मुद्दाम माझ्या पायात पाय घालून तू मला पाडलंस. तो केक कोणी बघू नये म्हणून. माहितीये मला. प्रज्ञा तू अजून एक शब्द जरी बोललीस ना तर आईंचा वाढदिवस आहे म्हणून गप्प बसले, नाहीतर मग तू आहेस आणि मी आहे. शुभ्रा अगं सरांनी बनवलेला केक सगळं खराब झाला, आता काय करायचं? नाही मॅडी, सरांनी मागवलेला केक खराब नाही झालाय. खराब झालेला केक प्रज्ञाने मागवला होता. प्रज्ञा केक कुठे ठेवलाय?
आत टेबलाखाली ठेवलाय. काय ग कशाला बदललास केक? सरांनी बनवला होता ना तो. उगाच आपलं पुढे पुढे करायचं. आणि मीला कोणी बोलवलं? गेस्ट लिस्ट मध्ये तर हिचं नाव नव्हतं ना. मॅडी लेट इट बी. तसंही तिला खूप बोलले मी ऑलरेडी. ही प्रज्ञा ना काही पण करते. ये केक आला. चला चला केक कट करूयात. वाव. चला सर. नको मॅडी, वाढदिवस झाला, चला जेवायला घेऊया. सर असं काय करता तुम्ही? दरवर्षी तुमचा बर्थडे आम्हाला सेलिब्रेट करू देत नाही. यावर्षी कसे काय तयार झालात काय माहिती. सर प्लीज नाही नका म्हणू ना. प्लीज केक कट करा ना सर प्लीज. नको मॅडी, झाला वाढदिवस. अभिजित असं नको करूस रे, प्लीज काप तो केक. सर आता सगळे एवढं सांगतायत तर मग कापा ना केक. अहो असं काय करताय? सगळेजण एवढा आग्रह करतायत, कापा ना केक. शुभ्रा प्लीज कॅन्डल लाव मला. ग्रँडपा. सर सर चला केक कट करूया. कापा ना केक. येस सर प्लीज. हा हा, आधी विश मागा. पुढच्या वाढदिवसाला आसावरीचा हात हातात घ्यायला शुभ्राची मदत नको लागू दे. ती हक्काने माझी बायको म्हणून माझ्या बाजूला उभी असू दे. आई, तुमचाही वाढदिवस आहे. तुम्ही डोळे बंद करा आणि विश मागा. आज जे काही त्यांनी मागितलंय ते पूर्ण होते. Happy birthday to you. Happy birthday dear sir and your sorry ma'am. Happy birthday to you. अहो काही शोधताय का तुम्ही? हा, महत्वाची गोष्ट आहे. कुठे गेली आठवत नाहीये. मी बघितली होती इथेच कुठेतरी. अहो मला सांगाल का काय शोधताय? म्हणजे मी मदत करेन ना तुम्हाला शोधायला. असं कसं सांगू? काय हवंय तुम्हाला? हे बघा, हे हवंय का? माहित नाही, बघ ना त्यात आहे का. हा तर आरसा आहे. ते बघ सापडलं. काय? तुझ्या ओठावरचं हसू अख्ख्या पार्टीत शोधत होतो.
खूप मौल्यवान आहे ते. असं हरवत जाऊ नकोस.